नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। तर आता सगळ्यांचे नवरात्रीचे उपवास चालू झालेत आणि आपलं फराळाचं वगैरे म्हणजे तेच खाऊ वाटत नाही। वेगवेगळं काहीतरी आपण बनवून खाऊ, असं वेगळं काहीतरी ट्राय करू असं वाटतं। तर मी आज खिचडी बनवणार आहे, पण माझी खिचडी बनवायची पद्धत थोडी वेगळी आहे, तर ती तुमच्याशी शेअर करणार आहे। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि हो, खूप थँक्यू की माझे जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ते तुम्हाला खूप आवडतात। असंच लॉंग व्हिडिओला पण प्रेम द्या। आणि चला व्हिडिओ कंटिन्यू करूया। मी बटाटा वगैरे सोलून घेतलाय, तर तुम्ही उकडून पण घेऊ शकता। आणि जे हे शाबू आहे तर तो मी आधी सकाळी 9 वाजताच वगैरे भिजवून ठेवला होता। आता 1:30 वाजले, तर म्हणजे फराळ करायची वेळ झाली, त्यामुळे गरम गरम खिचडी करणार आहे मी। आणि मुलांना पण आवडली खिचडी, त्यामुळे मग गरम केली तर खातात मुलं। तर चला पहिले तर मी शेंगदाणे भाजायला ठेवणार आणि मग दुसरी तयारी करणार आहे। शेंगदाणे परतत उपवास म्हणलं की आपला स्वयंपाक वेगळा, घरचा म्हणजे इतरांचा जे स्वयंपाक असतो तो वेगळा, मुलांचे डबे वगैरे असतात, तर म्हणजे थोडं एक्स्ट्रा काम वाढतं। पण ठीक आहे, नवीन दिवस वेगवेगळ्या व्हरायटीज खायला भेटतात आपल्याला, ते आपणच करावं लागतात। हे ऑप्शनल आहे की त्याला काही पर्याय नाही की आपणच ते करावं लागतात। खिचडी बनवायला घेतली, तोपर्यंत मुलं आलीच, तर मग नंतर म्हणलं की आता चला व्हॉइसवर देऊ, मुलांचा खूप आवाज असतो त्यामुळे। तर शेंगदाणे तर मी छान मंद आचेवर भाजून घेतलेत आणि नंतर मग ते मिक्सरमध्ये मी वाटायला घेते। थोडेसे गरम आहे त्यामुळे पहिले प्लेटमध्ये काढून ठेवले आणि नंतर मग मिक्सरमध्ये वाटून घेतले। तर हिरव्या मिरच्या पण मी त्या मिक्सरच्या भांड्यात टाकल्यात, तर 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि मग शेंगदाणे थोडेसे थंड होऊ दिले आणि नंतर मग ते वाटून घेतले। हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट एकत्र वाटून घेतला। आता शेंगदाणे थंड झालेत, तर आता हे मी सगळं वाटून घेते। तर मी आधी फक्त शेंगदाण्याचं कूट वाटून घ्यायचे आणि हिरवी मिरची अशीच टाकायची चिरून, पण आता अशी करते तर वेगळीच टेस्ट येते। तर हे असं वाटून घेतलं मी, असं म्हणजे थोडं मोठा कूट करतो ह्याला खिचडीला। आता मी बटाटा परतून, बटाटा जर उकडून घेतलेला असेल तर अजूनच खिचडी छान होते। मी नाही पडला, असाच फ्राय करणार आहे। आणि हा शाबू असा मस्त असा मोकळा फटफटीत झालाय। मला पाण्याचा वगैरे पण आवाज येत असेल, तर आमच्या इथं पाणी आले आणि टाकीत पाणी पडतंय, तर त्याचा पण आवाज येतोय मध्येच। तर तुम्हाला जवळून दाखवते की मी कशी बनवते खिचडी। तर म्हणजे आज अशा पद्धतीने भरपूर जण बनवत पण असतील, तर मला आत्ताच असं म्हणजे माहिती झाले की अशी पण खिचडी बनवतात, त्यामुळे मी तुमच्यासोबत अशी शेअर करते। नाहीतर मी आधी शेंगदाण्याचं कूट म्हणजे शाबूमध्ये टाकायचे आणि हिरव्या मिरची चिरून घ्यायचे, मस्त तेलामध्ये फ्राय करायचे, बटाटा तेलामध्ये फ्राय करायचे आणि ते त्यात टाकायचे। पण आत्ता मला ही पद्धत माहिती झाली आहे ना, तर मी अशीच खिचडी बनवते आणि तुम्ही पण खरंच नक्की बनवून बघा। तर मी इथं कॅमेरा बंद झाला आणि हे जो बटाटा आहे तर तो छान तळून घेतला मी आणि परत नंतर आता हा काढून घेते मी। तर शाबूमध्येच काढून घेते, तुम्हाला हवं तर तुम्ही दुसऱ्या प्लेटमध्ये पण काढू शकता, पण म्हणलं उगाच प्लेट कशाला भरवायची, त्यामुळे मग हे शाबू म्हणजे टाकायचंच आहे नंतर त्यात, त्यामुळे मग शाबूवरतीच काढून घेतलं। आणि आता यात मी टाकणार आहे
जो आपण हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट बनवला होता तर तो कूट मी आता यात टाकणार आहे. म्हणजे तो छान असा तेलात परतून घेणार आहे आणि मग जे बटाटा आणि शाबू आहे ना ते त्यात टाकणार आहे. अशाने खरंच खूप वेगळी आणि छान टेस्ट येते आणि शाबू पण अगदी एक ना एक शाबू फुलला जातो. तर हे सगळं छान परतून घेते मी. आमच्या खिचडीमध्ये खूपच म्हणजे खूप कूट टाकलेलं आवडतं, त्यामुळे भरपूर असा कूट टाकून म्हणजे टाकते मी. छान असं कूट परतून घेतला आणि मग यात चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि मग यात नंतरनं शाबू आहे तो टाकून घेणार आहे मी. तर मला हातानेच असं म्हणजे मीठ टाकायचं प्रमाण कळतं, तर मी हातानेच मीठ टाकते, म्हणजे चमच्याने वगैरे मीठ टाकत नाही. म्हणजे मला अंदाजच येत नाही की किती म्हणजे कमी पडेल जास्त पडेल. हाताने टाकलं की एक सवय लागते, तर ते अशी सवय आहे माझी. आता हे छान खूप असं खरपूस छान परतून घेतलं आहे, त्यामुळे खरंच शेंगदाणे असे अजिबात कचकच वगैरे लागत नाही. आता मी आता भिजवलेला जो शाबू आणि बटाटा आहे तर तो टाकून घेते. आणि मी म्हणजे आधी पण जेव्हा शाबू करायचे म्हणजे खिचडी करायचे तेव्हा जो पहिल्यांदा जो म्हणजे शाबू परतायचा जो वेळ असतो ना तर त्यावेळेस मी गॅस अगदी फुल ठेवते आणि छान असं अगदी 5-1 मिनटं शाबू छान परतून घेत असते आणि नंतरनं मग गॅस बारीक करून असं म्हणजे थोडंसं वाफलू देत असते. त्याच्याने ना शाबू असा पटकन शिजला जातो, म्हणजे असा फुलला जातो. आणि आपण जर आधीपासूनच बारीक गॅस करून परतत राहिलो ना तर मग तो शाबू असा एवढा म्हणावा तेवढा असा फुलत नाही. आणि तुम्ही बघू शकता की शाबू म्हणजे पटकन असा फुलला जातो. त्यामुळे आधी जेव्हा आपण परतत असतो शाबू तेव्हा असा मोठाच गॅस ठेवायचा आणि छान असा परतून घ्यायचा शाबू. आता जे राहिलेलं आहे ते पण मी यात सगळं पुसून टाकून घेते. आता छान हाय फ्लेमवर खिचडी मी परतून घेतली. आता छोटा म्हणजे बारीक गॅस करते आणि ते छान असा झाकून 5-1 मिनटं वाफलू देते. तोपर्यंत मी चिप्स वगैरे पण तळून घेतले. मम्मीने खूप चिप्स दिलेले आहेत माझ्याकडे. तर म्हणजे आपण तळल म्हणतो पण ते राहूनच जातं माझ्याकडनं. तरी तुमच्याकडनं पण असंच होतं का मला नक्की सांगा. तर मी म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणते की हां तळूया मग तो तळायचंच राहून जातं माझ्याकडनं. तर आज आवर्जून आठवणीने म्हणलं शाबू आपला छान म्हणजे होतोय तोपर्यंत तळून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता किती असा मोकळा सुटसुटीत आणि अगदी एक ना एक शाबू असा मस्त फुलला आहे. तर ही रेसिपी म्हणजे सगळ्यांनाच येत असतो शाबूकर. म्हणजे खिचडी काही खूप मोठी रेसिपी वगैरे आहे असं नाही, पण मी असंच म्हणजे बनवत होते तर म्हटलं की चला ही पद्धत सगळ्यालाच माहीत असेल असं नाही ना, त्यामुळे हा व्हिडिओ बनवला. आता सर्वात प्रथम नैवेद्य दाखवून घेते आणि नंतर मग सगळी असं म्हणजे मग आता मुलं पण आलेत तर बसून आता सगळे फराळ करणार आहे. तुमची मुलं पण असंच करतात का? तर सकाळी चपाती भाजी वगैरे खातो श्लोक, टिफिनला चपाती भाजी वगैरे खातो आणि आल्यावर परत मला म्हणतो की हां माझा पण उपवास आहे, मला पण दही खायचे, मला पण चिप्स खायचे किंवा मला पण खिचडी खायची. खूप हसायला येतं. तर सगळ्याचीच मुलं अशी करत असतील. चला आता नैवेद्य वगैरे पण दाखवून घेतलाय. आता खूप भूक लागली तर खिचडी वगैरे खाऊन घेते. चिप्स पण मी तळून घेतले. तर यावर्षी मी चिप्स नाही केलेले, मम्मीने मला चिप्स दिले होते. तर किती पांढरे शुभ्र झालेत बघा. आणि दही पण मी घरीच लावते. नवरत्न असू दे किंवा इतर उपवास वगैरे पण असेल तर दही मी घरीच लावते. खूप छान दही होतं घरी पण लावलेलं. शुक्रवारी तर मी दही खात नाही, म्हणजे शुक्रवारचा उपवास असतो माझा, त्या दिवशी काही आंबट खायचं नसतं. पण इतर म्हणजे कधी असे उपवास वगैरे असेल, मोठे एकादश असेल किंवा अजून काही उपवास असेल तर मी घरीच दही लावते. आणि एरवी पण आमच्यात म्हणजे आवडतं सगळ्यांना दही खायला, त्यामुळे घरी केलेलं दही खरंच खूप छान घट्ट असं होतं. तर मी तुम्हाला दाखवते की किती घट्ट असं दही झाले. अजिबात असं हालत सुद्धा नाही, इतकं छान घट्ट दही झाले. चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर आहे. तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त. आणि हो माझे व्हिडिओ तुम्हाला जरा खूप आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. चला तर मग बाय बाय.